विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स या अंतर्गत आज आपण सॉइल जेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ सॉइल आणि सॉइल फॉर्मिंग रॉक अँड मिनरल्स अशा दोन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपल्या अर्थ स्पिअरबद्दल लक्षात घ्या. लिथोस्फिअर म्हणजे सॉलिड अर्थ म्हणतो आपण त्याला. ॲटमॉस्फिअर द गॅसियस दॅट सराउंड द अर्थ याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. लिथोस्फिअर. त्यानंतर हायड्रोस्फिअर ऑल वॉटर फाउंड ऑन अंडर अँड ओव्हर द सरफेस ऑफ अर्थ याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. आणि जिथं ऑल लाईफ आहे ऑन द अर्थ त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. आणि म्हणून अर्थला आपण अशा पद्धतीनं काही स्पिअर्समध्ये डिव्हाइड करू शकतो. त्यानंतर अर्थला 3 कॉन्सेंट्रिक रिंग सांगितल्या जातात. एक कोअर आहे, हा गाभा म्हणतो आपण त्याला. या गाभ्याचे 2 भाग आहेत. एक इनर कोअर आहे हा एकदम आतला, आणि दुसरा आउटर कोअर आहे त्याच्या बाहेरचा. तर अशा पद्धतीने हा कोअर पोर्शन आहे पृथ्वीचा. त्यानंतर मॅन्टल असा एक पोर्शन असतो पृथ्वीला, हा जो आपण इथं दाखवला तो. आणि त्यानंतर क्रस्ट हा सगळ्यात बाहेरचा जो पोर्शन आहे त्याला आपण क्रस्ट असं म्हणतो. तर अर्थ स्पिअर, आपण सुरुवातीला अर्थ स्पिअर बद्दल जाणून घेऊ. 3 स्पिअर करस्पॉन्डिंग टू द 3 स्टेट ऑफ मॅटर दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस कन्स्टिट्यूट द अर्थ. साधारणपणे 3 स्पिअर समजले जातात. आपण चौथा देखील घेतलेला आहे, बायोस्फिअर. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. तर आपल्याला सॉलिड झोन माहिती आहे, त्याला लिथोस्फिअर म्हटलं आपण. त्यानंतर जो समुद्र आणि ओशियन यांनी जो वेढलेला भाग आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर, म्हणजे इथं वॉटर आहे, वॉटर कंटेनिंग पोर्शन जो आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हटलं. आणि गॅसेस जिथं आहेत त्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पृथ्वीला विभाजित केलं. लिथोस्फिअर जो आहे, ज्याला सॉलिड कोअर म्हटलं होतं आपण, इट कंटेन ocean, basin, plains, plateau, mountains, valley, sand dune, and also it include interior of earth which consists of rock, minerals, etc. It is covered by gaseous and watery envelope, and it accounts to 93.06% of the earth. जवळपास 93.06% एवढं भाग हा लिथोस्फिअरनं व्यापलेला आहे पृथ्वीचा. आणि त्यानंतर आपण जर अर्थ क्रस्ट बद्दल लक्षात घेतलं तर द अर्थ बॉल कन्सिस्ट ऑफ 3 कॉन्सेंट्रिक रिंग आपण क्रस्ट म्हटलं होतं. त्यानंतर मॅन्टल म्हटलं, आणि त्यानंतर कोअर म्हणजे जो गाभा आहे त्याला आपण कोअर म्हटलं, इनर आणि आउटर कोअर. त्यानंतर मधला पोर्शनला आपण मॅन्टल म्हटलं होतं, आणि सगळ्यात बाहेरचा जो थर आहे त्याला क्रस्ट म्हटलं होतं. हा क्रस्ट जो आहे तो 5 to 56 किलोमीटर थिक आहे अँड कन्सिस्ट ऑफ रॉक विथ डेन्सिटी ऑफ 2.6 to 3.0. It varies from 5 to 11 km in the ocean and 35 to 56 km in the continents. The soil scientists are interested in this scheme. तर हे आपल्याला माहित पाहिजे की कोअर म्हणजे काय, क्रस्ट म्हणजे काय, किती थिकनेस आहे क्रस्टची, काय किती किलोमीटर आहे. त्यानंतर रॉक बद्दल आपल्याला आता जाणून घ्यायचं. सो व्हॉट इज अ रॉक? द रॉक आर जनरली कंपोज्ड ऑफ 2 or more minerals. साधारणपणे रॉक हे 2 किंवा जास्त मिनरल्सचं बनलेला असा एक घटक असतो, आणि याच्या अभ्यासाला आपण पेट्रोलॉजी असं म्हणत असतो. पेट्रा मीन्स रॉक अँड लॉगस मीन्स सायन्स. डील्स विथ सायन्स ऑफ रॉक. आणि पेट्रोग्राफी इट डील्स विथ द डिस्क्रिप्शन ऑफ रॉक. पेट्रोजिनेसिस विच इज द स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ रॉक. तर पेट्रोजिनेसिसमध्ये याची ओरिजिन कशी आहे त्याचा अभ्यास केला जातो. जिओलॉजिस्ट हॅव क्लासिफाईड रॉक इंटू 3 मेजर ग्रुप्स. तर इग्नियस रॉक आहे, त्यानंतर सेडिमेंटरी आणि मेटॅमॉर्फिक असे 3 प्रकारचे रॉक आपल्याला सांगितले जातात. रॉक आणि मिनरल्स बद्दल थोडं जाणून घेऊया की व्हॉट इज अ रॉक. रॉक आर द मटेरियल दॅट फॉर्म द इसेन्शियल पार्ट ऑफ द अर्थ सॉलिड क्रस्ट. तर अर्थ सॉलिड क्रस्टचा हा एक इसेन्शियल पार्ट आहे रॉक. रॉक आर हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर कंपरायझिंग 1 or more रॉक फॉर्मिंग मिनरल्स. तर रॉक म्हणजे काय, मिनरलचं एक प्रकारचं एक मास असतं ते. रॉक आर फॉर्म फ्रॉम द मॉल्टन मटेरियल नोन ॲज मॅग्मा. मॅग्मापासून तयार झालेलं असतं ते, मॉल्टन मटेरियल आहे ते. रॉकचे काही प्रकार आपण इथं दाखवले. इग्नियस आहे, सेडिमेंटरी आहे, मेटॅमॉर्फिक आहे. त्याचे सब टाईप देखील आहेत. तुम्हाला याच्या डिटेलमध्ये नोट्स मी देतो रॉकबद्दलच्या. तुम्हाला जर त्याच्यामध्ये आणखी इंटरेस्ट असेल आणि याचं ब्रीफमध्ये स्टडी जर करायचं असेल तर त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करतो. तुम्हाला इथं मात्र एवढं पुरेसं आहे की एवढं क्लासिफिकेशन जरी तुम्ही लक्षात ठेवलं, एक्सप्रेसिव्ह आहे, इंट्रेसिव्ह आहे, क्लास्टिक आहे, केमिकल, फॉलिटेड आहे किंवा नॉन फॉलिटेड आहे,
गॅब्रो आहे, बेसाल्ट आहे, सँडस्टोन, लाईमस्टोन, सॅलेट वगैरे असे याचे प्रकार वगैरे आहेत. याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देखील दिली गेलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर नोट्स मी प्रोव्हाइड करून देईल. इग्नियस रॉकमध्ये बेसाल्ट वगैरे, ग्रॅनाइट हे लक्षात राहू द्या. त्यानंतर सेडिमेंटरी रॉक आपल्याला इथं दिसून राहिलं. त्यानंतर मेटामॉर्फिक रॉक. तर अशा पद्धतीचे हे रॉकचे प्रकार आपण इथे पाहिले. प्रायमरी आणि सेकंडरी मिनरल्स. प्रायमरी मिनरल्स दॅट हॅव persisted with little change in composition since they were formed in molten lava. They are most prominent in sand and slit fractions. तर हे प्रायमरी मिनरल्स बद्दल आहे. आता सेकंडरी मिनरल्स बघा. मिनरल्स सच ॲज सिलिकेट, क्ले अँड आयर्न ऑक्साइड हॅव बीन फॉर्म्ड बाय द ब्रेकडाऊन अँड वेदरिंग ऑफ लेस रेजिस्टन्स मिनरल ॲज सॉइल फॉर्मेशन प्रोग्रेस्ड. तर हे आहे सेकंडरी मिनरल्स. प्रायमरी आणि सेकंडरी मिनरल्स असे दोन प्रकारचे. आता पेडोजिनेसिस म्हणजे काय पहा. द फॉर्मेशन ऑफ सॉइल ज्याला म्हणतो आपण पेडोजिनेसिस. द फॉर्मेशन ऑफ पर्टिक्युलर टाइप ऑफ सॉइल डिपेंड अपॉन फिजिको-केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द पॅरेंट रॉक. तर ते पॅरेंट रॉकच्या फिजिको-केमिकल प्रॉपर्टीवर डिपेंड करतं की कशा पद्धतीची सॉइल राहील, तिच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज राहतील. इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ वेदरिंग, क्लायमेट अँड अदर पॅरामीटर्स. तर ड्युरेशन काय, इंटेन्सिटी काय, वेदरिंग कसं झालं काय याच्यावर डिपेंड करतं सॉइल फॉर्मेशन. Pedogenesis or soil evolution, that is formation, is the process by which soil are formed. thousands year लागतात याला पेडोजिनेसिस व्हायला आणि तेव्हा कुठं सॉइल तयार होत असते. आता ही जी सॉइल फॉर्मेशन आहे हे कसं होतं बघा. द मिनरल वेदरिंग कंबाईन्स विथ इसेन्शियल फिजिकल अँड केमिकल फिनॉमिनॉन कन्स्टिट्यूट द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. तर हे जे वेदरिंग आहे किंवा सॉइल फॉर्मेशन आहे हे होण्यासाठी खालील 4 प्रकारच्या स्टेप व्हाव्या लागतात. आता कोणत्या आहेत त्या. पहिली आहे ॲडिशन ऑफ ऑर्गॅनिक अँड मिनरल मटेरियल. तर याला ॲडिशन म्हणतात, ॲडिशन ऑफ ऑर्गॅनिक अँड मिनरल मटेरियल. दुसरी आहे लॉस ऑफ दिस मटेरियल फ्रॉम सॉइल. सेकंड स्टेप आहे या सॉइल फॉर्मेशनची, लॉस ऑफ दिस मटेरियल फ्रॉम द सॉइल. तिसरी आहे लोकेशन ऑफ मटेरियल फ्रॉम वन पॉईंट टू अनदर विदिन द सॉइल कॉलम. एका सॉइल कॉलममधून दुसऱ्या सॉइल कॉलममध्ये ट्रान्सलोकेट होणं किंवा मटेरियलचं ट्रान्सफर होणं. आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मिनरल अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस विदिन द सॉइल. तर ट्रान्सफॉर्म होणं मिनरल आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सचं. तर ह्या अशा 4 स्टेपमध्ये ते होत असतं. आता ओरिजिन ऑफ सॉइल जी असते ही कशावर डिपेंड करते पहा. ऑल सॉइल इनिशियली कम फ्रॉम सम प्री एक्झिस्टिंग रॉक. तो कुठलीही सॉइल जी आहे ती रॉक पासून तयार झालेली आहे. दे आर कॉल्ड ॲज पॅरेंट मटेरियल आणि म्हणून त्या मटेरियलला पॅरेंट मटेरियल म्हटलं जातं. तो कुठल्या प्रकारचा रॉक आहे ते दॅट इज द पॅरेंट मटेरियल. The parent material may be directly below the soil or at great distance away from it. The force of wind, water or glacier might have transported the soil to some other places. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला हे जे काही विंड आहे, वॉटर आहे, ग्लेसियर्स आहे, तर हे ट्रान्सपोर्टिंग देखील सॉइलचं करताना दिसतात एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे. आता फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशनवरती ऑर्गॅनिझम हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो परिणाम करतो सॉइल फॉर्मेशनवर. टोपोग्राफी हा दुसरा फॅक्टर आहे. क्लायमेट देखील इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो सॉइल फॉर्मेशनवर इम्पॉर्टंट इफेक्ट देतो. टाईम आहे आणि पॅरेंट मटेरियल कुठल्या प्रकारचा खडक आहे. सो ऑल दीज फॅक्टर अफेक्ट ऑन द सॉइल फॉर्मेशन. पॅरेंट मटेरियल बद्दल आपण अगोदर बोललो होतो की द पॅरेंट मटेरियल डिटरमाइन द मिनरॉलॉजिकल कंपोजिशन अँड वाईडली कंट्रीब्यूट टू द केमिकल अँड फिजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉइल. तर कशा प्रकारचे पॅरेंट मटेरियल आहे त्याच्यावर डिपेंड करतं त्याचं मिनरल कंपोजिशन, कुठल्या प्रकारचे मिनरल्स त्या सॉइलमध्ये असतील आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय राहील. द टाईप ऑफ पॅरेंटल मटेरियल ऑल्सो डिटरमाइन द रेट ॲट विच सॉइल फॉर्मिंग प्रोसेस ऑकर्स. आणि पॅरेंट मटेरियलवरूनच सॉइल फॉर्मिंग प्रोसेसचा वेळ देखील किंवा रेट जो आहे तो देखील डिसाईड होत असतो. आता हे सॉइल फॉर्मेशन बघा, इथं मोठे मोठे रॉक वगैरे कसे खंगत आहेत, झिजत आहेत आणि त्याच्यापासून सॉइल फॉर्म झालेली आहे. तर सॉइल फॉर्मिंग आहे, वेदरिंग आहे रॉकचं. तर वेदरिंग आपल्याला माहिती आहे की झीज होणं किंवा खडकाची. तर या ठिकाणी बर्फ वगैरे पडल्यानंतर देखील मधात ज्या काही भेगा असतात तर त्या भरल्या जातात आणि त्या ठिकाणी झीज व्हायला मदत होते आणि हळूहळू खडकाचे तुकडे पडत जातात आणि आपल्याला या ठिकाणी प्लांटेशन वगैरे होताना दिसतं. तर अशा पद्धतीने वेदरिंगच्या प्रोसेस होत असतात. वेदरिंग ऑफ रॉक कसं आहे बघा. इट इज फिजिकल अँड केमिकल डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ रॉक. तर खडकाचं झिजणं रासायनिक दृष्टीनं, भौतिक दृष्टीनं
आणि वेदरिंग क्रिएट द पॅरेंट मटेरियल ओव्हर विच द सॉइल फॉर्मेशन टेक्स प्लेस. लॅटर वेदरिंग सॉइल फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट प्रोसीड सायमल्टेनियसली. आणि त्यानंतर मग ही प्रक्रिया पुढं जात असते. आता फिजिकल वेदरिंग कसं होतं बघा. टेम्परेचर, आता याला डिटेलमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. मी इथे शॉर्टमध्ये फक्त पॉईंट दिलेले आहेत, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामध्ये सगळे मुद्दे दिलेले आहेत. आणि आज पुन्हा काही नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, त्यामध्ये याच्याबद्दल ब्रीफ इन्फॉर्मेशन देणार आहे. परंतु आपल्याला थोडंसं वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण फक्त पॉईंटमध्ये घेत आहोत. तर फिजिकल वेदरिंगवर टेम्परेचर, वॉटर, विंड आणि प्लांट ॲनिमल्स हे परिणाम करत असतात. हे फिजिकल वेदरिंग घडून आणत असतात. टेम्परेचर कशा प्रकारे घडून आणतं, वॉटर, विंड आणि प्लांट ॲनिमल हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. त्यानंतर केमिकल वेदरिंगमध्ये सोल्युशन आहे, हायड्रेशन आहे, ह्या स्टेप आहेत. याच्या देखील डिटेल नोट्स दिलेले आहेत. हायड्रोलायसिस कसं घडतं, ॲसिडिफिकेशन, ह्या रिॲक्शन कशा होतात हे देखील दिले गेलेलं आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. तर अशा जवळपास या 6 स्टेपमध्ये केमिकल वेदरिंग होत असतं. तर ह्या जवळपास सगळ्या स्टेप होत्या तुमच्या. याबद्दल तुम्हाला आता डिटेलमध्ये नोट्स वगैरे प्रिपेअर करायच्या. सोल्युशन, हायड्रेशन, हायड्रोलायसिस, ॲसिडिफिकेशन कसं होतं, ऑक्सिडेशन कसं होतं, रिडक्शन कसं होतं. तर ह्या सगळ्या केमिकल प्रोसेस आहेत. त्यानंतर फिजिकलमध्ये टेम्परेचर, वॉटर, विंड, प्लांट अँड ॲनिमल्स हे देखील तुम्हाला डिटेलमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर वेदरिंग ही प्रोसेस तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायची. आता थोडक्यात इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला त्याचं मिनिंग सांगितलेलं आहे. पेडोजेनेसिस म्हणजे काय ते सांगितलं. याचे जे प्रकार आहेत, सेडिमेंटरी रॉक वगैरे, तर रॉकबद्दल देखील तुम्ही थोडं डिटेलमध्ये माहिती काढा की सेडिमेंटरी रॉक आहे तर मग त्याचं मिनिंग काढा, कशा पद्धतीचे ते असतात, काय असतात, कशापासून तयार होतात. इग्नियस रॉक कसे असतात, त्यानंतर मेटामॉर्फिक रॉक कसे असतात, जे डेफिनेशन वगैरे तुम्हाला आता फाउंड आउट करायच्या, त्या शोधून काढायच्यात. त्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत सर्व. आणि अशा पद्धतीने याचं नोट्स प्रिपरेशन करायचं. आता याच्या पुढचा पोर्शन मी यानंतर घेईल. यामध्ये काही सॉईल प्रोफाईल वगैरे किंवा इतर जे काही मुद्दे तुमचे असतील सिलेबसनुसार, तर ते आपण पुढच्या पिरियडला घेऊया. आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.